मॉर्निंग एव्हरीवन. काल आपण ABCD कशी लिहायची किंवा मॅनर्स कसे आहेत, अल्फाबेट्स कसे आहेत, त्याचा काना, मात्रा, वेलांटी, उकार कसा द्यायचा ह्याची मी PDF तुम्हाला पाठवली होती. तुम्ही पाहिली असेल. तुम्ही ती वहीत लिहून काढायची आहे. वहीमध्ये लिहिल्यामुळं काय होईल, त्याचं तुमचं प्रॅक्टिस होईल आणि तुमचे ते शब्द लक्षात राहतील. आता इंग्लिश शिकत असताना सर्वात प्रथम मी आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन होणं आवश्यक आहे. मी कोण आहे, माझं काय आहे याच्याचं इंट्रोडक्शन करण्यासाठी आपण काय शब्द वापरतो? आय म्हणजे मी. इंग्रजी बोलताना आपण स्वतःसाठी काय शब्द वापरतो? तर आय हा एकवचनी शब्द आहे आणि आयचं अनेक वचन काय आहे? वी. स्वतःसाठी बोलताना काय बोलायचं? आय ॲम हे बीचं रूप आहे, टू बीचं रूप आहे. बीचा अर्थ काय होतो? तर असणे. हे क्रियापद जे आहे ते आय या कर्त्याबरोबर वर्तमान काळात वापरलं जातं. आणि बीचं जे रूप आहे ते काय आहे? ॲम. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, मी आहे, हे रूप वापरतात. आणि त्याचं अनेक वचन काय होतं? वी म्हणजे काय? आम्ही. आणि आम्ही बरोबर काय वापरायचं आहे? बीचं रूप आर. वी आर. आय ॲम, वी आर. फॉर एक्झाम्पल, आय ॲम अ गर्ल, यू आर अ बॉय. ओके, सो वी आर गर्ल्स असे शब्द वापरायचे आहेत. किंवा पहा, आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, आय एम प्रोफेसर, आय एम डॉक्टर, आय एम अ डॉक्टर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर. हे ए. किंवा आय एम ॲन ॲक्टर. ए आणि ॲन जे शब्द आपण वापरतो एक्स्ट्राचे त्याला म्हणतात आर्टिकल्स म्हणजेच उपपद. एक आहे व्यक्ती म्हणून आपण काय वापरतो? अ म्हणजे एक. ए हा शब्द कशासाठी वापरला जातो? एक हे डिनोट करण्यासाठी. सो आय ॲम अ स्टुडंट, आय ॲम अ डॉक्टर. आणि ए आणि ॲन हे शब्द आपण उपपद म्हणून वापरतो. पण ज्या शब्दांचा उच्चार व्यंजनाने होतो त्याच्या मागे काय लावायचं आहे? ए. आणि ज्याचा उच्चार स्वराने होतो, ओवल्स, त्याच्या मागे ॲन लावायचं आहे. ही दोन उपपदं आहेत, ए आणि ॲन, म्हणजेच आर्टिकल्स आहेत दोन, ए अँड ॲन. ए कधी वापरायचं आहे? जेव्हा एखाद्या शब्दाचा उच्चार हा ओवल्सने होतो किंवा त्याचा व्यंजनाने होतो. आणि दुसरं स्वराने जिथं उच्चार होतो तिथं ॲन वापरायचं आहे. किती स्वर आहेत इंग्रजीमध्ये? 5. कुठले कुठले? ए, ई, आय, ओ, यू. आणि बाकी सगळे काय आहेत? व्यंजन आहेत. ओके, आता हे तुम्ही सगळं जे आहे ॲन हे ए आणि ॲन याची काही वाक्य बनवायची आहेत आणि ती मोठ्याने वाचायची आहेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आता आय झालेला, आय म्हणजे मी, पण समोरची एक व्यक्ती आपल्याला बोलण्यासाठी लागतेच. त्याच्यासाठी आपण काय शब्द वापरतो? यू. YOU. यू म्हणजे तू. याचं अनेक वचन पण काय होतं? यू. YOU, तुम्ही. YOU म्हणजे काय? मी, तू. आणि YOU, तू म्हणजे तुम्ही, त्याचा अर्थ होतो तुम्ही. ओके, या शब्दाचं अनेक वचन पण काय होतं? यूचं यूज. आयचं काय होतं? वी. आता एक वचनमध्ये पहा काय करणार आपण? यू आर अ गर्ल. पहा पुन्हा ए वापरतोय आपण. यू आर गर्ल्स हे अनेक वचनमध्ये होईल. एक वचनमध्ये काय होणार आहे? यू आर अ गर्ल. आणि अनेक वचनमध्ये काय होणार आहे? यू आर गर्ल्स. यू आर अ बॉय, यू आर बॉईज. यू आर अ मर्चंट, यू आर मर्चंट्स. सो अनेक वचन आणि एक वचन याच्यामध्ये खूप फरक आहे. दोन्हीकडे जरी शब्द सारखे वापरत असू तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये डिफरन्स करू शकतो. पाहता, फॉर एक्झाम्पल, यू आर अ वेवर. वेवर म्हणजे कोण? विणकर. यू आर वीवर्स. एक वचनमध्ये ए लावायचा, अनेक वचनमध्ये ए लावायचा नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं आर्टिकल वापरायचं नाही. आता पुढे पहा, आय झालं, वी झालं. आय, वी. यू. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. आणि त्याच्यानंतर कुठला शब्द आहे? तिसरी व्यक्ती. ही, शी, इट. आणि या सगळ्यांचं अनेक वचन होतं दे. ही म्हणजे काय? तो. शी म्हणजे काय? ती. इट म्हणजे काय? ते. आणि त्याचं अनेक वचन काय होतं? दे होतं. सो पहा, ही हा शब्द आहे तो पुरुषांसाठी किंवा जो
मुलगा किंवा पुरुष यांच्यासाठी वापरला जातो. शी हा शब्द मुलगी किंवा स्त्री यांच्यासाठी वापरला जातो. बऱ्याच वेळा आपण लिहितो तेव्हा आपण ही शीचा डिफरन्स करत नाही. आपण हीला शी बोलतो आणि शीला ही बोलतो. साधा एक स्पेलिंगचा फरक आहे, एक शब्दाचा फरक आहे. ही म्हणजे मुलगा, शी म्हणजे मुलगी, SH शी. इट म्हणजे काय? तो, ती, ते. हा जो शब्द आहे तो कोणत्याही निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यांसाठी किंवा लहान मुलांसाठी वापरतात. ही कुणासाठी वापरतात? मुलगा किंवा पुरुष. शी कुणासाठी वापरतात? मुलगी किंवा स्त्री. इट कुणासाठी वापरतात? तो, ती, ते. निर्जीव वस्तू, प्राणी किंवा लहान मुलांसाठी वापरतात. आता याला ही, शी आणि इटला काय बोलतात? एकवचनीय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. याच्यामध्ये सुद्धा बीचं रूप वापरलं जातं. बीचं कुठलं रूप वापरलं जातं पहा. आय बरोबर आपण काय वापरलं होतं? एम. वी बरोबर काय वापरलं होतं? आर. यू बरोबर काय वापरलं होतं? आर. यू आर, यू आर. आता इथं ही, शी, इट, इज हे बीचं रूप वापरायचं आहे आपल्याला. ही इज, शी इज, इट इज. ही, शी, इट या सगळ्यांचं अनेक वचन काय होतं? तर दे. मग ही असू दे त्याचं अनेक वचन दे होणार आहे. शीचं अनेक वचन दे होणार आहे आणि इटचं अनेक वचन सुद्धा काय होणार आहे? दे होणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपण कुठलं रूप वापरणार आहोत? बीचं? आर. दे आर. ही, शी, इट इज, दे आर. आय एम, वी आर. यू आर, यू आर. ही, शी, इट इज, दे आर. हे तुम्हाला बाय हार्ट करायचं जेणेकरून तुमचं बोलताना चूक होणार नाही. पहा एक वचनमध्ये पहा, ही इज अ बॉय आणि त्याचं अनेक वचन काय होईल? दे आर बॉईज. शी इज अ गर्ल, दे आर गर्ल्स. किंवा इट इज अ फ्लावर आणि त्याचं काय होणार आहे? दे आर फ्लावर्स. अशा पद्धतीचं पहा एक वचन आणि अनेक वचन. आय, मी, वी, आम्ही, यू, तू, यू, तुम्ही, ही, शी, इट. ही काय आहे? ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि त्याचं अनेक वचन काय होणार आहे? दे. ओके. तर आता पहा एक वचनमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला गोल्डस्मिथ माहिती आहे का? म्हणजे सोनार. ही इज अ गोल्डस्मिथ. मग त्याचं काय होणार आहे? दे आर गोल्डस्मिथ्स. एक सोनार आहे, अनेक सोनार आहेत. ही, शी इज अ स्टुडंट आणि त्याचं अनेक वचन काय होणार आहे? दे आर स्टुडंट्स. अशा पद्धतीने पहा एक वचन आणि अनेक वचन आपण शिकत आहोत. हे बोलताना आपल्याला बोलायचं आहे. तिथे बोलताना आपण कसं बोलायचं? आय एम अ गर्ल.